तर हे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत PYQ, तर यासारखीच प्रश्न किंवा हा बेस घेऊन किंवा हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत याचंच ॲप्लिकेशन करून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट काळजीपूर्वक समजून घ्या. प्रत्येक कन्सेप्टमध्ये कोणत्या आयडिया आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतील ते पण समजून घ्या. तर सुरुवात करूया आपण आज TET पेपर 2024 पेपर क्रमांक 2 गणिताची स्पष्टीकरणे सहज सोप्या भाषेमध्ये. तर पहा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये एक आकृती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर ही रेष अशी सरळ आहे. या ठिकाणी हा बिंदू आहे P, T, S, Q, U आणि R. तर हा वर्तुळाकार भाग आहे, लक्षात घ्या, कर्व. आणि ही वर्तुळ पाकळी आहे. या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दिलेली ही जी वर्तुळ पाकळी आहे ही याची त्रिज्या आहे 7 सेमी आणि हा छायांकित भाग आहे म्हणजे रेखांकित भाग. तर याचं आपल्याला क्षेत्रफळ विचारले. हा कोण दिलेला आहे 70 अंश, हा 90 अंश आणि हा 80 अंश. तर आपण सुरुवातीला हा कोण फाइंड आउट करावा लागेल. कोण PQS. तर इतकी माहिती दिली आहे आणि या ठिकाणी आपणास हे जे रेखांकित भाग आहे लाल कलरचा याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर हा PQS हा 120 अंशाचा कोण 120 अंशाचा होईल. कारण यांची जर बेरीज केली आपण 70, 90 आणि 80 तर चौकोनामध्ये 4 कोणाची बेरीज यामध्ये 70, 90 आणि 80 यांची बेरीज येते 240. टोटल यायला पाहिजे 360 म्हणजे राहिलेला कोण 120 असेल तर हे 360 होतं. आता हा जर 120चा असेल तर त्याचा हा बाह्य कोण म्हणजे हा जो कोण आहे तो 60 अंशाचा होतो. आता 60 अंश असलेल्या वर्तुळ पाकळीचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, तर सूत्र आहे थिटा छेदामध्ये 360 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ. थिटा आहे 60 छेदामध्ये 360 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय r वर्ग म्हणजे 22/7 गुणिले 7 गुणिले 7 7चा वर्ग अशा पद्धतीनं. तर हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 7 एक 7 कटेल, 7 एक 7 कटेल, हे 60 एक 60, 60 सख्ख. त्यानंतर पुढे 2 न भाग दिला तर 2 त्रिक 6, 2 एक 2, 2 एक 2 म्हणजे उत्तर येईल 11 गुणिले 7 म्हणजे 11 सत्ते 77 छेदामध्ये 3. 3 न जर पूर्ण भाग दिला तर 2 25चा भाग बसेल, 2 उरेल बाकी छेदामध्ये 3 आणि पुढे उत्तर येईल 84 सेमी. आता हे 25चा भाग कसा बसला तर 77 भागिले जर 3 केला आपण तर 3 दोन्ही 6, 1 उरलं 7, 3 5 15, बाकी उरली 2 म्हणजे पूर्ण भाग 25 आणि बाकी उरलेली 2 त्याला आणखी 3 न भागायचं आहे म्हणून 2/3. म्हणून या छायांकित भागाचं क्षेत्रफळ असेल 25.2/3 चौरस सेमी. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपल्याला जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तर तो असा दिलाय. प्रश्न क्रमांक 17 a वजा 1/a बरोबर 1.5 त्याचबरोबर a वर्ग अधिक 1/a वर्ग बरोबर 4.25 तर विचारलेला आहे a घन वजा 1/a घन बरोबर किती. म्हणजे हे वरची जी 2 माहिती दिलेली आहे या माहितीचा वापर करायचा आहे आपणास आणि उत्तर शोधायचं आहे a घन वजा a घन 1/a घन.
तर सूत्राचा जर वापर केला आपण ए घन वजा 1/a घन, तर याचं सूत्र असं तयार होतं ए घन वजा 1/a घन, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए वजा 1/a, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग अधिक 1 अधिक 1/a वर्ग. तर हे सूत्र आहे, यामध्ये काही मनानं काही आपण लिहू शकत नाही किंवा असं काही वेगळं काही नाही. तर आता हे जर व्यवस्थित लिहिलं आपण ए वजा 1/a, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे ए वर्ग आणि 1/a वर्ग जवळ घेऊयात, ए वर्ग अधिक 1/a वर्ग अधिक 1 ठेवूयात. आता ज्या किमती आपल्याला माहिती आहेत पहा, ए वजा 1/a दिलेला आहे आपल्याला 1.5 ब्रॅकेट क्लोज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वर्ग अधिक 1 वर्ग म्हणजे 4.25 किंमत दिली आहे, प्लस 1 करावं लागेल, म्हणजे पुढे येईल 1.5 गुणिले 5.25, आणि हा जर गुणाकार तुम्ही केला तर तो येतो 7.875. या पद्धतीने आपणास हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला सांगितलेला आहे खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. पहिला पर्याय आहे ए ऑप्शन, समांतरभुज. बी ऑप्शन आहे आयत. सी ऑप्शन आहे समभुज. आणि डी ऑप्शन आहे चौरस. आणि पर्याय आहेत, पहिला पर्याय अ ब ए बी सी डी सर्वच बरोबर, दुसरा पर्याय आहे बी व सी बरोबर, तिसरा पर्याय आहे फक्त डी, आणि चौथा पर्याय आहे बी व डी. तर मला वाटतं हा प्रश्न काही सोडवून देण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की चौरस आणि आयत या दोन आकृतीमध्ये कर्ण सारखे असतात. म्हणजे आयत जर पाहिला तर असा आहेत तर याचेही कर्ण एकरूप असतात, आणि चौरस असेल तर त्याचेही कर्ण एकरूप असतात. म्हणजे बी आणि डी पर्याय क्रमांक 4. काही जणांना वाटतं की चुकून आपण फक्त चौरसाला करावं, पण फक्त चौरस पण पर्याय दिलाय त्यांनी जाणीवपूर्वक. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आणि 20 हे आलेखावर आधारित आहेत. 19 व 20. तर यामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या असा एक आलेख दिलेला आहे. तर तुम्ही काढू शकतात, इतका सोपा भाग आहे. फक्त एक सिंपल क्वेश्चन काय विचारलाय तेवढं मी तुम्हाला सांगेन आणि पुढे आपण कंटिन्यू करूयात. तर असे हे आलेख आहेत. हा एक आहे या ठिकाणी भाग, दुसरा वर्ग आहे. हा आलेख बरोबर नाही, पण याच्यावरचा एक प्रश्न तुम्हाला मी सांगतो. आपण आलेखाचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत, तर हा आलेखाचा कोणता प्रकार आहे असा एक प्रश्न विचारलाय. पहा किती सोपा प्रश्न आहे, आणि पेपर 2 साठी आहे. कोणता प्रकार आहे आलेखाचा? तर सर्व प्रकार तुम्हाला माहिती असू द्या. पहिला प्रकार होता आपला साधा स्तंभालेख. दुसरा प्रकार आहे विभाजित.
विभाजित स्तंभालेख. तिसरा प्रकार आहे जोड स्तंभालेख. आणि चौथा प्रकार आहे आयतालेख. तर हे स्तंभ जोडून आहेत एकमेकाला म्हणून याचं उत्तर येतं जोड स्तंभालेख, पर्याय क्रमांक 3. विभाजित मध्ये एका स्तंभाचे असे तुकडे केलेले असतात निम्मा निम्मा. तर हे आपण शिकलोय, तुम्हाला सांगितलेलं आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर प्रश्न क्रमांक 19-20 या ठिकाणी आपल्या लक्षात आले असतील. आणि 21वा पण प्रश्न याच्यावरच आधारित आहे. कोणत्या इयत्तेत मुलाच्या तुलनेत मुलींचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त आहे, असा एक भाग आहे. तर तुम्हाला शेकडेवारी तिथे काढणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पहा. 5x वर्ग अधिक 11x अधिक 4 बरोबर पहिल्या कंसात ax अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये cx अधिक d असं दिलेलं आहे. याची तुलना करायची आपल्याला आणि विचारलंय तर a अधिक b अधिक a अधिक c अधिक bd यांची किंमत आपल्याला विचारली. a अधिक c अधिक bd यामध्ये थोडी दुरुस्ती अशी आहे, पहा. हे जे 11 दिले इथं, तर हे आहे 11 वर्गमुळात 2x या पद्धतीने. म्हणजे आपणास याचे अवयव पाडावे लागतील. 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळात 2x अधिक 4. तर पहिलं सहगुणक 4 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार 20 येतो. आणि इतकी बेरीज असणाऱ्या संख्या मध्ये असल्या पाहिजेत मधल्या पदाला. तर 20 गुणाकार येणाऱ्या आपणास 2 संख्या शोधाव्या लागतात. तर त्यामध्ये जर संख्या शोधल्या तर आता हाच इथला फक्त किचकट भाग आहे थोडा. तर ती आहे 10 वर्गमुळात 2 एक संख्या आणि दुसरी आहे 1 वर्गमुळात 2. यांचा गुणाकार 20 येतो आणि बेरीज येते 11 वर्गमुळात 2. पहा आपल्याला हे फोड ज्याला करता येईल त्यालाच या ठिकाणी आपण पुढे हा प्रश्न कंटिन्यू करता येतो. तर हे 10 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 यांची बेरीज 11 वर्गमुळात 2 येते, जी मधल्या पदा इतकी असते, 11 वर्गमुळात 2. आणि गुणाकार जर केला यांचा 10 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 तर हा येतो 20. कारण हे 10 आणि वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 म्हणजेच 2 बरोबर गुणाकार 20. ठीक आहे. तर पुन्हा याची जर आपण फोड केली तर हे असं लिहू शकतो आपण 5x वर्ग अधिक 10 वर्गमुळात 2 x अधिक 1 वर्गमुळात 2x अधिक 4. यामध्ये जर आपण कॉमन काढलं तर इथं 5x कॉमन निघेल. कंसात राहील x अधिक 2 वर्गमुळात 2. दुसऱ्या कंसातून कॉमन निघेल फक्त 1 आणि कंसात राहील x अधिक इथं वर्गमुळात 2 कॉमन काढता येऊ शकतं. वर्गमुळात 2 कंसात राहील x अधिक 2 वर्गमुळात 2. तर हे x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि x अधिक 2 वर्गमुळात 2 हा एक कंस होईल x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि दुसरा कंस होईल 5x अधिक वर्गमुळात 2. आता याची तुलना आपल्याला या ax अधिक b आणि cx अधिक d यांच्याशी करायची आहे. तर ही तुलना आपण याच ठिकाणी करूयात.
तर हे लक्षात आलं तुम्हाला 20चा गुणाकाराचं. तर या ठिकाणी जर तुलना लिहिली आपण याच्यासोबत तर हे होईल 1x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि इथं येईल 5x अधिक वर्गमुळात 2. आता त्यांच्या किमती जर आपण मॅच केल्या तर ए म्हणजे 1 येईल, बी म्हणजे 2 वर्गमुळात 2 येईल, सी म्हणजे 5 येईल आणि डी म्हणजे वर्गमुळात 2 येईल. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे तर ए अधिक सी आणि प्लस बी डी. ए अधिक सी प्लस बी डी. मग ए आहे 1, सी आहे 5 आणि बी डी म्हणजेच तर बी म्हणजे 2 वर्गमुळात 2 आणि डी म्हणजे वर्गमुळात 2. तर हे 1 अधिक 5 अधिक हा जर गुणाकार केला आपण 2 वर्गमुळात 2 तर हा येतो 4. टोटल बेरीज येते 10. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. काही स्टेप्स तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहून घ्या. कारण पेपर 2च्या जरी मानानं म्हटलं तरी जवळपास 9वी 10वीच्या लेवलची हे सर्व गणित दिलेली आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 23. हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित लिहिला नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 व्यक्ती पी व क्यू ज्यांचा एकूण पगार 35,000 रुपये आहे ते अनुक्रमे 75% व 80% पगार खर्च करतात. जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 5:3 असेल तर पीचा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त असेल असा प्रश्न आहे. तर दिलेल्या माहितीनुसार प्रश्न लिहूयात आपण. पी व क्यू प्रश्न क्रमांक 23. तर पी व क्यू हे 2 व्यक्ती आहेत. त्यांचा एकूण पगार आहे 35,000 रुपये. त्यामध्ये त्यांचा जो खर्च आहे एचा खर्च 75%, एचा म्हणजे पीचा, आणि क्यूचा खर्च 80%. त्यांची बचत किती असेल मग आता बचत असेल 25% आणि 20%. आणि त्यांच्या बचतीचं गुणोत्तर दिलेलं आहे. बचतीचे गुणोत्तर पाच असते. ठीक आहे, मग आपल्याला या ठिकाणी हे लक्षात येईल की दिलेल्या माहितीनुसार यांचा पगार काहीतरी असणार आहे की तो एक्स आणि वायच्या स्वरूपात असेल. किती आहे आपल्याला माहिती नाही. समजा आपण जर असा विचार केला की पीचा पगार एक्स आहे आणि क्यूचा पगार वाय आहे तर त्यांचा जो बचतीचा भाग आहे 25% आणि 20%, म्हणजे पीची बचत किती असेल तर ती असेल 25/100 म्हणजे 100 पैकी 25 गुणिले एक्स म्हणजेच किती झालं हे 25x/100. आणि वायचा पगार आहे 20% सेविंग म्हणजेच 20/100 गुणिले वाय म्हणजे 20y/100. तर ही त्यांची बचत आहे. आणि त्यांचं गुणोत्तर दिले आपल्याला. गुणोत्तर किती दिले या दोन्हीचं गुणोत्तर तर हे आहे 5:3. जर आपण पुढेच या ठिकाणी हे 5:3 मांडलं तर या ठिकाणी छेदामध्ये हे 100 तर कटून जाईल म्हणजे किती राहील पहा 25x/20y बरोबर 5/3. आता या ठिकाणी जर XY ला इथं म्हणजे जिथं आहे तिथंच ठेवा XY आणि हे 20 गुणाकारातलं तिकडे भागाकारात जाईल. भागाकारातलं गुणाकारात म्हणजे आपण असं लिहू शकतो x/y बरोबर 5 गुणिले 20 आणि छेदामध्ये येईल 3 गुणिले 25. इथे यांना आपण संक्षिप्त रूप जर दिलं 5×1=5, 5×5=25, 5×1=5, 5×4=20 म्हणजेच x ची किंमत येईल 4 आणि y ची येईल 3. म्हणजे x आणि y हे गुणोत्तर येईल 4:3.
पण एक्स काय आहे, पी ची पगार आहे, आणि वाय काय आहे, क्यू ची पगार आहे. आता त्यांचं गुणोत्तर जर 4:3 असेल आणि बेरीज 35,000 असेल, तर आपण असं लिहू शकतो 4x अधिक, म्हणजे त्यांच्या पटीमध्ये 4x किंवा एच्या पटीमध्ये जर घेतलं आपण, तर 4a अधिक 3a बरोबर 35,000, म्हणजे 7a बरोबर 35,000. तर ए ची किंमत येईल 5,000 रुपये. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येतं एक्सचा पगार आहे 20,000 रुपये आणि वायचा पगार आहे 15,000 रुपये. कारण गुणोत्तर 4:3 20 आणि 15चं येतं, आणि म्हणून त्यांच्या दोघांच्या पगारीतला जो डिफरन्स आहे तो असेल 5,000 रुपये. पहा, लक्षात आलं का सर्वांच्या? ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 मध्ये प्रश्न आधी आपण समजून घेऊयात काय आहे. तर एक भौमितिक आकृती दिलेली आहे आपणास. या पद्धतीची अशी ही आकृती दिलेली आहे. सर्व आकृती आधी समजून घ्या. तर यामध्ये या दोन बाजू सारख्या आहेत, ही बाजू सारखी आहे. या ठिकाणी हा 35 अंशाचा कोण आहे, इथं पण 35 आहे. इथला कोण जो आहे तो आहे 118 अंश, आणि हा पण 118 अंश. आणि प्रश्न असा विचारलाय, दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी हा बिंदू आहे P, हा आहे Q, इथं आहे R आणि इथं आहे S. आणि प्रश्न आहे माप कोण QRS बरोबर किती, म्हणजे हा QRS शोधायचा आहे. आता पहा, जर आपण थोडं निरीक्षण केलं तर हा पूर्ण कोण 360 अंशाचा होतो. त्यापैकी वरचे दोन कोण 118 आहेत, म्हणजे 118 आणि 118, टोटल किती होईल 236 अंश. मग हा जर कोण काढायचा असेल खालचा, तर काय करावं लागेल, 360 मधून 236 वजा करावं लागेल. उत्तर येईल 124 अंश. झालं उत्तर. एवढंच फक्त प्रश्न होता आपणास. एकशे 24 अंश. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 आहे, 8.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची तेरा 13.6 सेमी लांबीची जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल. तर आपण या प्रकारचा गुणधर्म शिकवलेला आहे तुम्हाला. केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, या पद्धतीने तो कन्सेप्ट होता. तर याची जर आकृती काढली तर तुम्हाला आणखी क्लिअर होईल. तर हा केंद्रबिंदू O, यामध्ये एक जीवा काढली आपण अशी, समजा AB नाव आहे. तर ही टोटल AB 13.6 सेमी आहे, आणि वर्तुळाची त्रिज्या ही आहे 8.5 सेमी. आता इथे जर आपण लंब टाकला तर ह्या जीवेचे दोन समान भाग होतात, म्हणजे 13.6 याच्या निम्म, तर हे होईल 6.8 आणि हे होईल 6.8.
जर थोडे तुम्ही जर हे पूर्णांकामध्ये जर संख्या केल्या, सर्वच संख्या पूर्णांकामध्ये करून पहा. म्हणजे त्रिज्या तुम्ही 85 लिहा, ही बाजू 68 लिहा, तर ही बाजू किती? तर तुम्हाला एक पायथागोरसचं त्रिकूट मिळतं का पहा. 85, 68 आणि पुढे काहीतरी असेल असं. तर 85 आणि 68 हे 17च्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, हे 17 गुणिले 5, 17 गुणिले 4, तर 4, 5 आणि पुढे असेल आता 17 गुणिले 3. म्हणजे एक पायथागोरसचं त्रिकूट आहे पहा, 3, 4, 5. आणि याला जर 17 न गुणलं तर ते त्रिकूट होतं 51, 68 आणि 85. म्हणजे ही बाजू असेल 51. केव्हा 51 असेल? जेव्हा या बाजू 68, 85 असं जर गृहीत धरले आपण, दशांशमध्ये न धरता, तर उत्तर किती येईल? ओ पासून एम पर्यंतचं अंतर, इथे एम बिंदू आहे समजा, तर हे 51 आहे. पण हे पॉईंटमध्ये 8.5, 6.8, मग याचं उत्तर पण असेल 5.1 सेमी. या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे पायथागोरसच्या त्रिकूटमुळं या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन किमान 5 मिनिटाचं कॅल्क्युलेशन 10 सेकंदामध्ये होऊ शकतं. पण तुम्हाला हे त्रिकूट शोधता आले पाहिजेत. ठीक आहे. आणि तुम्हाला असे त्रिकूट मी लिहून दिले होते सर्वच टोटल. आणि पहिल्या पेपरला किमान त्रिकुटावरचा एक प्रश्न असेल आणि दुसऱ्या पेपरला या पद्धतीचे प्रश्न असू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. इथं फक्त केंद्रापासूनचं अंतर विचारले, म्हणजेच OM विचारले होतं, हे लक्षात घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 आहे 2.51 हे उत्तर खालीलपैकी कोणत्या क्रियेचे आहे? तर कोणत्या कोणत्या क्रिया आहेत? पहिला पर्याय 2.1/3 अधिक 2.11. दुसरा पर्याय 3.72 वजा 1.21. तिसरा पर्याय 1.2/3 अधिक 11/100 अधिक 1. आणि चौथा पर्याय 1. तर यापैकी कोणाचं उत्तर आपल्याला 2.51 येतं? तर इथं तरी एकच दिलंय, म्हणजे याचा तर काही प्रश्नच नाही. आता जे सोपे आहे ते तरी आधी सोडून पहा. आता इथे जर पाहिलं 3.72 मधून 1.21 वजा करा, 1, 5 आणि हे 2, म्हणजे आपल्याला इथंच उत्तर मिळतं 2.51. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यामुळे आपणास इतर पर्याय चेक करण्याची पण काही आवश्यकता वाटत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 मध्ये एक रेषीय जोडीतील कोन दिलेला आहे. आकृती या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. तर असे हे रेषीय जोडीतील कोन दिलेले आहेत. हा कोन आहे 2x - 7 आणि हा कोन दिलेला आहे 5/2x अधिक 25. याची नावं पण दिलेली आहेत, पॉइंट A, C, B आणि D. तर या ठिकाणी जे दोन कोन आहेत, कोन ACD. ACD म्हणजे कोणता? तर या ठिकाणी आपण हा जो हिरवा कोन दाखवलाय तो ACD आणि दुसरा कोन आहे गुलाबी, तर त्या कोणाचं नाव काय आहे? कोन BCD. तर प्रश्न असा आहे, हा जो हिरवा कोन आणि गुलाबी कोन आहे, या दोघांमध्ये कितीचा फरक असेल, डिफरन्स? तर आता पहिला पर्याय आहे 30 अंश, सॉरी 39 अंश.
दुसरा पर्याय आहे 144 अंश, तिसरा पर्याय आहे 90 अंश आणि चौथा पर्याय आहे 50 अंश. आता हा प्रश्न जर मी सोडवला असता परीक्षेमध्ये तर कसा सोडवला असता? या दोन कोणाचा फरक विचारलाय, अंदाजे जर मी हे कोण बघितले, अंदाजे अंदाजे म्हणजे किती कोण असू शकतो, काय ते दोन्ही 90-90 तर नाही, तेवढं तर कळते आपल्याला, बरोबर आहे. मग एक कोण मे बी 60 असेल तर दुसरा 120 असेल, किंवा एक 70 असेल तर दुसरा 110 असेल, असंच असणार आहे ना, बरोबर आहे का? म्हणजे समजा आपण एक दोन्हीमध्ये अंदाज लावूयात की समजा हा कोण 70चा असेल तर हा 110 अंशाचा असेल. या दोन्हीतला फरक काढायचा आहे. समजा 110 मधून 70 गेलं 50 अंशी, किंवा तुम्हाला असं वाटते की हा कोण समजा 60चा असेल तर हा 120चा असेल. दोन्हीतला फरक किती येणार आहे? 120 वजा 60 अंशाचा येणार आहे. म्हणजे याहून फक्त मला एवढं सांगायचं आहे की हे 90 आणि 144 तर ऑप्शन कुणीच टिक करायची गरज नाही, इतके डिफरन्स तर येणारच नाहीत. राहते काय मग 39 आणि 50, म्हणजे खूपच करायची इच्छा असेल तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये या दोन कोणातला फरक, तर 50 किंवा 39ला तुम्ही टिक करू शकता. आता याचं उत्तर ऍक्च्युअल 50 आहे. मग हे कसं सोडवावं लागेल? एक तर तुम्हाला एक्सची किंमत काढावी लागेल, पण वेळ नसेल तर या पद्धतीनं थोडा विचार करत चला. यासाठी हे तुम्हाला मी सांगतोय. तर एक्सची किंमत कशी काढायची? तर या दोन कोणाची बेरीज असते 180 अंश, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहेत. मग कोणते कोणते कोण आहेत हे? तर 5/2x अधिक 25 हा एक कोण आहे, आणि दुसरा कोण किती आहे? 2x वजा 7, दोन्हीची बेरीज यायला पाहिजे 180. आता इथं काय होतं, बऱ्याच जणाला हे 5/2x म्हणलं की इथंच डोकं दुखायला सुरुवात होते, कारण ह्याला पुन्हा छेद घालवा, ह्याला कसं करायचं, असे आपल्याला ताण येतो. तर याला आपण डायरेक्ट पॉईंटमध्ये पण लिहू शकतो. 5/2 म्हणजे काय? तर 2.5x असं लिहिलं तरी चालेल, अधिक 25 अधिक 2x वजा 7 बरोबर 180. पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे 2.5 आणि हे 2, म्हणजे हे होईल 4.5x अधिक, आता हे प्लस 25 मायनस 7 म्हणजे उत्तर येईल +18 बरोबर 180. आता हे 4.5x बरोबर 180 मधून 18 वजा करा, म्हणजे 4.5x बरोबर 162 असं उत्तर येईल. आता x ची किंमत काढायची असेल तर 162 भागिले 4.5. आता इथं पॉईंट घालवायचं असेल तर आपण काय करू शकतो? वर एक शून्य द्या आणि खाली 10 न गुणलं की मग हे 45 होईल. जर हा भागाकार आपण केला, जसं की 9 न भाग जातो, 9 2 9 45, 9 1 9 9 8 72 आणि हे 0, पुन्हा 5 न भागा, 5 1 5 5 3 15, 3 उरले 5 6 30, म्हणजे x ची किंमत येते 36. म्हणजेच हा 2x वाला किती कोण असेल? 2x वजा 7, म्हणजे 36 गुणिले 2 म्हणजे 72 वजा 7. तर 72 मधून जर 7 वजा केलं तर हा कोण किती होईल? 65 अंशाचा होईल, म्हणजे हा 65 अंश. तर हा राहिलेला कोण किती असेल? 115 अंश. आणि या दोन कोणातला फरक विचारला आपल्याला, किती येईल फरक? मग 115 वजा 65, उत्तर येईल 50 अंश, पर्याय क्रमांक 4. आणि आपण सुरुवातीला जेव्हा पाहिलं होतं की अंदाजे आपल्याला किमती काढायच्या होत्या, तेव्हा पण आपण 50चाच डिफरन्स आणला होता, म्हणजे 50च्या जवळपास डिफरन्स येत होता, 50 55 60. या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28 आहे, त्यामध्ये असं सांगितले, एकूण चॉकलेट
एकूण चॉकलेटची संख्या आहे एक्सचा घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50 एवढे चॉकलेट आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना x वर्ग वजा 10 चॉकलेट वाटप केली. तर शिल्लक किती राहतील? तर हा प्रश्न समजून घेण्यापूर्वी आपण असा एक प्रश्न समजून घेऊयात की आपल्याकडे एकूण चॉकलेट आहेत समजा 35 आणि प्रत्येकाला 5 वाटप केली. सॉरी, प्रत्येकाला आपण 7 वाटप केली किंवा 8 वाटप केली. म्हणजे 8 जणांना समान चॉकलेट वाटप केली. याचा अर्थ काय? तर आपण काय करतो, 35ला 8 न भागतो आणि बाकी किती येते हे शोधतो आपण. तेवढे शिल्लक राहतात आपले चॉकलेट. म्हणजे 35 चॉकलेट आहेत, 8 जणांना समान वाटप केली तर 8 चोक 32, 3 बाकी येते. अगदी याच उदाहरणाप्रमाणे आपल्याला दिलेल्या बहुपदीला x वजा 10 न भाग दिला की उत्तर मिळेल. म्हणजे आपल्याला भागाकार कोणता सोडवायचा आहे हे आपण समजून घेऊयात. तर आपल्याला भागाकार सोडवायचा आहे x घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50 भागिले किती असणार आहे आपलं, x वर्ग वजा 10. तर हा भागाकार पण आपल्याला शिकायचा होताच. तर आता x वर्ग वजा 10 न जर भागायचा असेल आणि इथं पहिलं पद जर x घन असेल तर इथं भागाकारामध्ये वर x येईल. x न भागलं तरी ते x गुणाकार करता येईल आपल्याला. x घन वजा 10x. तर हे आपण वजा डायरेक्ट इथं लिहूयात, वजा 10x. आता यांची जर वजाबाकी केली तर इथं वजा आणि इथं वजा, म्हणजे हे कॅन्सल होईल आणि हे पण कॅन्सल होईल. शिल्लक राहील 5x वर्ग वजा 50. त्यानंतर आपणास जर 5x वर्ग हवा असेल तर या ठिकाणी असं लिहिता येईल, गुणाकारामध्ये 5 न जर म्हणलं तर काय येईल, 5x वर्ग आणि इथं येईल वजा 50. तर हे वजा वजा प्लस होणार आहे. म्हणजे बाकी शून्य आले आणि वर भागाकार किती आला, x अधिक 5. तर आपल्याला असं विचारलं की प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. प्रत्येकाला किती चॉकलेट, बाकी तर शून्यच आहे, पण प्रश्नात असं विचारलं की प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. तर प्रत्येकाला x अधिक 5 चॉकलेट मिळतील. म्हणजे वर जो भागाकार आलाय आपला x अधिक 5, तर आपणास या ठिकाणी हा भागाकार करता आला पाहिजे, एवढंच या ठिकाणी कंडिशन आहे. बहुपदीचा भागाकार येत असेल तर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 आहे, पुढील पैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात
असू शकतो. पहिला पर्याय आहे आंतरमध्य, दुसरा आहे परिकेंद्र, तिसरा आहे शिरोबिंदू आणि चौथा आहे मध्यगा संपात बिंदू. तर या प्रश्नाचा मिनिंग असा आहे की यामध्ये कोणता बिंदू बाह्य बिंदूमध्ये असू शकतो? आंतरमध्य, परिकेंद्र, शिरोबिंदू आणि मध्यगा संपात बिंदू. म्हणजे जर आपण एखादा ट्रायंगल काढला, समजा हा एक त्रिकोण आहे, तर मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय? तर हे जर मध्यबिंदू जोडणारी रेषा काढली समजा अशी, सर्वच मध्यबिंदू जोडून, तर हा संपात बिंदू हा वर्तुळाच्या आत आला असं म्हणायचं. याला आपण काय म्हणायचं? वर्तुळाच्या अंतर्भागात आहे मध्यगा संपात बिंदू. हा अंतर्भागात. आपल्याला काय शोधायचं आहे? बाह्य भागामध्ये. त्यानंतर आता हे शिरोबिंदू, आता हे शिरोबिंदू तर इथंच असतात वर्तुळावर असे, इथं म्हणजे सॉरी त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या ठिकाणी. हे काही त्रिकोणाच्या बाह्य भागात असत नाहीत, त्यामुळे हे पण त्रिकोणावर आहेत. आता राहिले फक्त दोन पर्याय. पहिले वरचे आंतरमध्य आणि परिकेंद्र. आंतरमध्य म्हणजे काय? त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. म्हणजे जे गुरुत्वबिंदू असतो, म्हणजे हा जर ट्रायंगल असेल तर याचा मध्यबिंदू हा जो असतो त्याला आंतरमध्य, हा बाह्य भागामध्ये नसतो. म्हणजे हा पण त्रिकोणाच्या, म्हणजे इथं वर्तुळ झाले तर त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. तर हे परिकेंद्र बाहेर असतं. तर असं होऊ शकतं. आणि कोणत्या कंडिशनमध्ये होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. कारण इथं असतो असं दिलं नाही, असू शकतो असं दिलेलं आहे. म्हणजे सगळ्यासाठी लागू नाही, पण काही ठिकाणी असतं. उदाहरणार्थ, जर आपण एखादं विशाल वर्तुळ जर काढलं असं, म्हणजे विशाल त्रिकोण काढला, ठीक आहे, तर आता याचं परिवर्तुळ म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. तर परिवर्तुळ म्हणजे तर बाह्य शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ. तर हे 3 शिरोबिंदू आहेत. या 3 शिरोबिंदूतून जाणारं जर वर्तुळ आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर कसं करता येईल पहा. तर ह्याच इकडे जाणार आहे कुठंतरी. आता हे स्क्रीनवर दिसत नाही तुम्हाला, पण तुम्हाला एवढं तर लक्षात आलं की हे 3 बिंदूतून जाणारं शिरोवर्तुळ कसं काढता येतं आपल्याला, किंवा वर्तुळ कसं काढलं आपण. ठीक आहे, तर हे याला म्हणतात परिकेंद्र. म्हणजे परिवर्तुळ म्हणजे काय? तर शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ. आता आपला त्रिकोण कुठं आहे? तर हा त्रिकोण आहे, आणि वर्तुळ तुम्हाला दिसतंय की बाबा त्याचा बाहेर भाग गेलाय, म्हणजे स्क्रीनवर पण दिसत नाही. तर याचा सेंटर इथं कुठं तर असणार आहे, इकडं असा. आणि हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असू शकतो. त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे हा. याला म्हणतात परिकेंद्र. ठीक आहे, याच्यापेक्षा स्पष्ट आकृती काढायची असेल तर आपण आधी एक या ठिकाणी असा ट्रायंगल काढूयात. हा केंद्रबिंदू आहे, आणि जर आपण इथं असा एक त्रिकोण काढला, तर ह्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून हे वर्तुळ जातं. आणि त्रिकोण आपल्याला लक्षात आलाय, त्रिकोण कुठं आहे? तर हा आहे परिकेंद्र.
म्हणजे अजून स्पष्ट होईल. तर हा बाह्य भागामध्ये असू शकतो. कोणाच्या? त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर शिरोबिंदू, तर हे स्पष्टीकरण बरेचशा पुस्तकामध्ये काही मिसप्रिंट आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत. असो, यानंतर 30वा प्रश्न पाहूया आपण. एक आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे LT. तर आपण एक वर्तुळ आधी काढून घेऊयात. प्रश्न क्लिअर समजूनच मग आपण पुढे जाऊयात. तर हा वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. या केंद्रबिंदूतून वर्तुळाला एक व्यास काढलेला आहे असा. तर हा O बिंदू, हा आहे B, हा आहे L. तर आपल्याला असं सांगितलंय वर्तुळाची जेवढी त्रिज्या आहे, म्हणजे त्रिज्या म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल OL. तर OL इतकीच, म्हणजे OL ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी या ठिकाणी OT ची आहे. तर हा बिंदू आहे T, म्हणजे जेवढी त्रिज्या तेवढी ही LT. तर अशी जर रेष जोडली तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय पहा. कंस BST, या ठिकाणी S बिंदू आहे. कंस BST चे माप किती? आता पहिल्यांदा जर आपण या ठिकाणी क्लिअर केलं तर हा जर व्यास असेल BL, तर इथं 90 अंशाचा कोन तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर ही त्रिज्या, ही पण त्रिज्या OB आणि OL दोन त्रिज्या. यात जर समजा हा 90चा कोन असेल तर हा झाला कर्ण, आणि कर्णाच्या निम्मी बाजू आहे LT, आणि ही 30 अंशाच्या समोरची बाजू असते, म्हणून हा 30 अंशाचा कोन. कारण आपण पाहिले 30-60-90चा एक प्रमेय तुम्हाला शिकवलता मी. काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. मग कर्ण म्हणजे दोन त्रिज्या आहे आणि LT म्हणजे एक त्रिज्या, सुरुवातीलाच माहिती दिले. म्हणजे हा 90, हा 30 आणि हा होईल मग 60 अंशाचा कोन. तर आता हा जर 60 अंशाचा कोन असेल तर हा समोरचा कंस किती असतो? तर अंतर्लिखित कोनाच्या गुणधर्मानुसार हा 60च्या दुप्पट, म्हणजे हा असतो 120 अंशाचा. आणि म्हणून या प्रश्नामध्ये याचं उत्तर येतं 120 डिग्री, 120 अंश. या पद्धतीने आपणास हे सर्व प्रश्न सोडवता येतात.